हॅलो, मी प्रशांत चौधरी. द गोल फ्रेमवर्क मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला इमिजिएट ॲक्शन घेण्यासाठी एक फॉर्म्युला देईल. कारण जोपर्यंत तुम्ही ॲक्शन घेत नाही तोपर्यंत लाईफ चेंज होणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जेव्हा आपण एखादं काम ठरवतो, नेमकं ते काम करताना जो भयंकर कंटाळा किंवा आळस येतो तो कसा घालवायचा. तुम्ही बऱ्याच वेळा हे अनुभवलं असेल की आपण काहीतरी ठरवतो की उद्या सकाळपासून मी रेग्युलर जिमला जाईल, किंवा घरामध्ये साधं की मी संध्याकाळी घरी आलो की अर्धा तास मुलांबरोबर खेळेल, किंवा मी दररोज माझ्या आईवडिलांना फोन करेल. पण तुम्ही बघितलं असेल की जेव्हा नेमकं हे काम करायला जातो आपण, तेव्हा आपण ते टाळतो किंवा दुसरंच काहीतरी काम करत बसतो आणि विचार करतो की जाऊ दे उद्या करू, आणि उद्या उद्या होत हे आपल्याकडून कधीच होत नाही. तर हे असं का होतं, याच्यामध्ये आपलं ब्रेनचं काय रोल आहे आणि तो कसा हे घडवून आणतो ते आपण आज बघणार आहोत. तर मी तुम्हाला माझ्याकडे येणाऱ्या कोचिंगमधल्या काही केसेस सांगतो. इंटरेस्टिंग स्टोरीज आहे, त्याच्यातून आपल्याला हा पॉईंट इलस्ट्रेट होईल. आता आपण हा पहिला मुलगा घेऊ. त्याला समजा त्याचं नाव सचिन आहे. सचिनने काय केलं की पूर्ण वर्षाची फी भरली, जिम जॉईन केली, जिमसाठी लागणारे काय जे साहित्य, कपडे, शूज, ट्रॅक पॅन्ट सगळं काही विकत घेतलं आणि उत्साहाने गेला. 4 दिवस तो रेग्युलर गेला आणि तो 4च दिवस गेला. त्याच्यानंतर तो पुढे जिमला गेलाच नाही. त्याला सिन्सिअरली जिम करायची होती म्हणून त्यांनी पूर्ण वर्षाची फी भरली होती, सगळं सामान विकत घेतलं होतं, पण त्याच्याकडून ते काही झालं नाही. बरं, हे नुसतं जिम पुरतं मर्यादित राहत नाही. आता अजून सिरियस केस सांगतो तुम्हाला. एक बिझनेसमॅन आहे, समजा त्याचं नाव सुनील आहे. त्याचा एक छोटासा बिझनेस आहे, चाललं व्यवस्थित. त्या बिझनेसमध्ये जे इन्कम होतं त्याच्यातून त्याचं घर पण चालतं. पण आता काय झालं आहे की दिवसेंदिवस कॉम्पिटिशन वाढते आहे आणि मार्जिन कमी होत आहे. कारण तुम्हाला माहिती आहे आता मॉल आले, नंतर हे आपले सुपर मार्केट्स आले, त्याच्यानंतर ऑनलाईन शॉपिंगच्या ह्या साईट्स आल्या. त्याच्यामुळे काय झालं की त्याचा बिझनेस कठीण होत चालला आहे. त्याला त्याच्या मुलांची फी भरायचं पण टेन्शन झालेलं आहे. मग अशात त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं की तू काय कर, तू ऑनलाईन पण सेल करत जा. सोशल मीडिया आहे किंवा बाकी दुसऱ्या साईट्स आहे ऑनलाईन, त्याच्यावर तू सेल कर. कस्टमरची वाट बघत बसण्यापेक्षा तू पण कर. सगळे लोक हे करतायत. पण त्याचा प्रॉब्लेम होता की त्याला हे ऑनलाईन मार्केटिंग, सोशल मीडिया हे त्यांनी कधी केलेलं नव्हतं. मग त्याला त्याच्या मित्रांनी सांगितलं की तू एक कोर्स येतो, व्हिडिओ कोर्स 400-500 रुपयाचा, तो घे आणि तुझ्या मोबाईलमध्ये तू अभ्यास करून शिकू शकतो. मग त्याने ठरवलं की कोर्स घेऊ आणि दर रविवारी आपण त्याच्यावरती काम करू. झालं, कोर्स घेतला आणि रविवार आला की त्याला कोर्स करायच्या वेळेस नेमकं दुसरे कामं सुचायचे, किंवा जर मोबाईल हातात घेतलाच तर तो रील्स बघत बसायचा, दिवस संपून जायचा. असं होत होत आठवड्याचे आठवडे गेले आणि शेवटी त्याने कधी ते केलंच नाही. बिझनेस नुकसानमध्ये गेला आणि सगळ्या फॅमिलीचे पण हाल झाले. मग आता म्हणजे इथे एवढ्या सिरियस गोष्टी होऊ शकतात फक्त हे गोष्टी टाळण्यामुळे. मी अजून एक केस सांगतो तुम्हाला. एक मुलगी होती, ग्रॅज्युएट झालेली, पण लग्न काही अजून जमत नव्हतं काही कारणामुळे. मग घरामध्ये तिचे वडील सारखे तिला टोमणे मारणार, भाऊ आहे, त्याची बायको आहे, आणि मग त्याच्यात त्या सगळ्या त्रासामध्ये तिला जगणं मुश्किल झालं होतं. मग तिच्या आईने तिला सांगितलं एक दिवशी की अरे तू शिकलेली आहे, ग्रॅज्युएट आहे, तू काहीतरी जॉब कर, दिवसभर बाहेर राहशील तर थोडं मन शांत राहील आणि प्लस तुला तुझं करिअर पण बनेल, काहीतरी तिकडे होऊ शकतं. सो मग तिला सगळ्यात पहिले काय करायचं होतं, तिला तिचा रिझ्युमे बनवायचा, बायोडेटा बनवायचा, आणि तो ह्या ऑनलाईन वेगवेगळ्या नोकरीच्या पोर्टल्स आहे किंवा शहरामध्ये वेगवेगळ्या एजन्सी आहे तिथे जाऊन तो द्यायचा होता. तिने ठरवलं की आता मग आपण तसा रिझ्युमे बनवू. पण ती जेव्हा रिझ्युमे बनवायला जायची ते काही ना काही कारणाने ती चालढकल करायची किंवा उद्या करू परवा करू. ती तिचं जे जीवन चाललं आहे कठीण त्याच्यातच राहिली, पण तिने तो रिझ्युमे बनवलाच नाही, तिच्याकडून ते होतच नव्हतं. सो हे समस्या फार कठीण होऊ शकते जर आपण वेळेच ॲक्शन नाही घेतली तर. पण हे असं का होतं ते मी तुम्हाला सांगतो, पण ह्या केसेसमधूनच समजेल तुम्हाला ते. मग मी काय केलं, आपण पहिला आपला जो जिमवाला मुलगा आहे सचिन, त्याची केस घेऊ. मग त्याला विचारलं की मला जरा तू स्लो मोशनमध्ये जरा डीप विचार करून सांग, तू सकाळी उठतो, अलार्म लावतो, मग अलार्म वाजल्यावरती काय होतं, तुझ्या मनामध्ये काय चालतं, मला ते जरा नीट सांगतो. तुझ्या माइंडमध्ये काय काय होतं, तुला काय विचार येतात ते सांग. त्याने विचार केल्यानंतर तो सांगायला लागला की मी आता हे कसं आहे ते त्याला पण लक्षात नव्हतं आले कधी, पण मी जेव्हा त्याला फोर्स केलं की तू जरा आता हळूहळू विचार करून सांग, ॲक्च्युअल तू आता उठतोय तर काय तुझ्या माइंडमध्ये दिसतं तुला.
मग त्याने सांगायला सुरू केलं की मी काय होतं, मला विचार येतो आता ब्लँकेटमध्ये आहे मी, मस्त थंडी आहे, मी ब्लँकेट उघडेल, बाहेर मला एकदम थंडी वाजेल, मग मला बेसिनकडे जा, बेसिनचं पाणी थंड, परत चेहऱ्यावर मारलं एकदम शॉक बसेल, मग कपडे चेंज करा, मग ती बॅग घ्या, मग खाली जा, बाईक घ्या, मग ट्रॅफिकमध्ये चला, आणि प्लस तिथे जिममध्ये जा, मग तिथे घाम गाळा, आणि ते सगळं असं सगळं मला दिसतं म्हणे. आणि मग मी काय करतो, मी झोपून घेतो म्हणे. म्हटलं ओके, मग आपण एक छोटासा अजून एक प्रयोग करू. समजा तुला उद्या पार्टीला जायचं, इमॅजिन करतो तुझ्या मित्रांबरोबर तुझी पार्टी आहे, डिस्को वगैरेमध्ये तुम्ही जाणार आहे, मजा करणार आहे. तर आता तुला सकाळीच जायचं आहे. तर मग आता तू काय विचार करतो, कसं तुझ्या माइंडमध्ये येतं, मला ते सगळं परत स्लो मोशनमध्ये थांबून जरा विचार करून सांग. मग तो विचार केला, तो म्हणाल काय नाही, मला दिसतं की मी म्युझिक चालू आहे, आम्ही डान्स करतोय, एन्जॉय करतोय. म्हटलं ओके. मग आता आपण याच्यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन्ही गोष्टी त्याला करायच्या आहे, पण ब्रेननी पहिल्या वेळेस त्याला काय दाखवलं आणि ह्या वेळेस काय दाखवलं. मग मी तसंच आपल्या याच्याशी बोललो, सुनीलशी, त्या बिझनेसमॅनशी. त्याला मी विचारलं की बाबा तू जेव्हा ठरवलं, तू कोर्स पण विकत घेतला, तुला माहिती किती इम्पॉर्टंट आहे, तुझ्या घरामध्ये प्रॉब्लेम होत आहे, मग तू का नाही ते शिकला, कारण सोशल मीडिया आणि त्याच्यावर कसं सेल करायचं हे तुला समजून गेलं असतं. तो म्हणाला काय, माझ्या मनात असे विचार यायचे की मी ते कधी केलेलं नाही, आपलं ते काय, आपण त्याच्यात काही जास्त शिकलेलं नाही आहे, मग मी ते खोलेल, मला ते जमेल का नाही, मग त्याच्यात ते कोणत्या भाषेत बोलतील, मग मध्येच इंग्लिश आलं किंवा त्यांनी काही होमवर्क सांगितला, तुम्ही हे करा ते करा, मला ते जमलं नाही तर. मग मी असे सगळे विचार घेऊन मला ते नाहीच झालं माझ्याकडून म्हणे. म्हटलं बरं. आता ह्या मुलीचं पण तसंच केस, तिला विचारलं तर ती म्हणे की नाही, मग माझं कसं होतं, माझ्या मनात असे विचार येतात, मी स्वतःशीच बोलायला लागतं की आपण काय लिहिणार ह्या रिझ्युमेमध्ये, आपल्याला तर फर्स्ट क्लास पण नाही आहे, आणि जर त्याच्यात पुढचा प्रश्न येईल मग की तुमचा अनुभव काय आहे, तोही नाही आपल्याला येत, बरं तर आपल्याला इंग्लिशमध्येही चांगलं बोलता येत नाही, किंवा आपण काही तसं काही फॅशनेबल पण नाही आहे. मग असे सगळे तिच्या मनात विचार यायचे. ओके. आणि मग तिने पण ते फॉर्म भरला नाही. मग आता आपण जे सचिनच्या केसमध्ये पाहिलं, त्या जिमवाल्या, पहिल्या याच्यात त्याचा मेंदूने त्याला काय केलं, पूर्ण प्रोसेस दाखवली की त्याला उठावं लागेल, थंडी, मग ते बेसिनमधलं पाणी, मग त्याला कपडे बदला, मग बाईक काढा, ट्रॅफिक, हा पूर्ण स्टेप बाय स्टेप त्याला प्रोसेस दाखवली की काय करावं लागेल, आणि मग शेवटी तो जिममध्ये पोहोचेल. आणि जिममध्ये गेल्यावरही त्याला घाम गाळावा लागेल, ते डंबेल उचलावं लागेल, मेहनत करावी लागेल. ओके. पण मग त्याला तर आवडत होतं ना, त्यांनी का केली होतं जिम जॉईन, पूर्ण वर्षाचे पैसे का भरले होते, कारण जेव्हा त्यांनी पैसे भरले तेव्हा त्याला ही प्रोसेस नव्हती दिसलेली. त्याच्या ब्रेनने त्याला काय दाखवलं होतं, त्याला दाखवलं होतं कदाचित 6 पॅक ॲब, किंवा तो टाईट टी शर्ट घालतोय, त्याची हेल्दी बॉडी आहे, तो गॉगल वगैरे घालून बाईकवर फिरतोय, मुली बघताय त्याच्याकडे, हे सगळं त्याच्या ब्रेनने त्याला दाखवलं होतं, म्हणून तो गेला आणि ते पैसे भरले. आणि आता जेव्हा करायची वेळ येते तेव्हा हीच प्रोसेस बघतोय तो, स्टेप बाय स्टेप. म्हणजे त्यांनी जर डायरेक्ट एंड बघितला, सी कसं आहे आपल्या डोक्यात हे एक पिक्चर चालूच असतो, ट्रेलर. आता जर ब्रेनने असा ट्रेलर दाखवला की ज्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण कंटाळवाने प्रोसेस करायचे आहे, तर आपण अट्रॅक्ट नाही होणार. पण जर त्यांनी दाखवलं तुम्हाला की वा तिकडे डिस्को चालू आहे, तुम्ही गाणे म्हणताय किंवा एन्जॉय करताय, डान्स करताय, ड्रिंक्स घेताय, तुमच्याच आजूबाजूला यंग मुलं आहे सगळे, मग काय होतं, तो एक्साईट होतो, बेडमधून हा पटकन उडी मारेल खाली, त्याला आळस येणारच नाही. मग मी त्याला सांगितलं की तू काय कर, आता जेव्हा तुला जिमला जायचं आहे ना, तर तू जिम जॉईन करताना तुझं जे ओरिजिनल पिक्चर होतं तो व्हिडिओ प्ले कर माइंडमध्ये. तो शेवटी काय आपल्या डोक्यात जे काय व्हिडिओ दिसतो, आपल्याला जे काय पिक्चर दिसतात, शेवटी विचार म्हणजे काय, विचार म्हणजे आपल्याला एक तर चित्र दिसतात किंवा व्हिडिओ दिसतात किंवा लिटरली ट्रेलरच दिसतो, आवाज सुद्धा येतो आपल्याला. काही लोकांना स्वतः बोलतात, जसं ती मुलगी आपली, तिचा जेव्हा रिझ्युमे बनवायचा होता तेव्हा ती स्वतःशीच बोलत होती ना आतमध्ये की नाही मग आपलं असं आहे तसं आहे, मला तर इंग्लिश येत नाही, मी फॅशनेबल नाही, आणि असं हे चालूच असतं डोक्यामध्ये. तर आपल्या मनामध्ये एक पडदा आहे, त्याच्यावरती हा आपला पिक्चर चालू असतो, आणि कोणते पिक्चर आपण बघतो त्याच्यानुसार आपण पुढे पटकन ॲक्शन घेतो किंवा नाही घेत, किंवा मग आपण चालढकल करतो. आता जर आपण मेंदूला सोडून दिलं की बाबा तू ठरव आणि तूच दाखव मला जो पिक्चर दाखवायचा, तर काय होईल, तो त्याला जो आवडेल तो पिक्चर दाखवेल. कधी तो अशा बोरिंग स्टेप्स दाखवत बसेल तुम्हाला, तुम्ही जाणार नाही. आणि काही वेळेस मग तुम्हाला तो एकदम अट्रॅक्टिव्ह दाखवेल, काय डायरेक्ट एंडचा रिझल्ट, की बाबा तू आता जसं यांनी तो पार्टीला जायच्या वेळेस काय केलं, शेवटचा तो डायरेक्ट एंड रिझल्ट बघितला त्याने. तसा जर जिमला जाताना त्याने हा एंड रिझल्ट बघितला की काय,
की मी एकदम माझी 6 पॅक बॉडी बनलेली आहे, मसल बनले आहे, मी गॉगल लावून बाईकवर फिरतोय, सगळे लोक माझ्याकडे बघताय, मुली अट्रॅक्ट होत आहे, हे जर बघितलं की तो कसा पटकन बेडमधून बाहेर उडी मारेल. त्याला मी हेच सांगितलं, तू आता हे जे काय स्टेप्स आहे या सगळ्या डिलीट करून टाकायच्या, त्या बघायच्याच नाही, डायरेक्ट एंडचा रिझल्ट बघायचा. सकाळी अलार्म वाजला की डोळ्यापुढे सगळं हे आलं पाहिजे की मी कसा दिसतोय, कसा राहतोय, हे सगळं आलं की मग तुझं बघ चेंज होईल सगळं. आणि तसंच झालं. रेग्युलर तो आता 3 महिने झाले तो रेग्युलर त्या जिमला जायला लागला आणि एन्जॉय पण करतोय. सेम याला पण मी तेच सांगितलं की बाबा तू का हे सगळं केलं होतं, का तू कोर्स विकत घेतला, का ठरवलं होतं मला बसेल, कारण की तुला काय दिसलं होतं मनामध्ये की माझा सेल होतोय, माझ्याकडे पैसे भरपूर येत आहेत, माझ्या मुलांचं फीचं टेन्शन नाही राहिलं आहे, घरामध्ये सगळे हॅप्पी आहेत. मग ते पिक्चर बघ ना बाबा. स्टेप ह्या काय बघतोय की मग मला ते विचारतील, मला जमेल का नाही जमेल, ते पुढचं. तू ॲक्शन घ्यायला लागला की त्या होतील, त्या गोष्टी होतील आणि तू जाशीलच पुढे. तेव्हा अडला तर परत अजून कोणाला तरी विचारशील, पण पुढे जाशील. तर तू आत्ता काय केलं पाहिजे, ते पिक्चर पाहिलं पाहिजे जे ओरिजिनली तू ज्याच्यासाठी ठरवलं होतं की मला हे करायचं आहे. आणि आता तू कुठला ट्रेलर बघतोय, हे तुझ्या पिक्चर तुझ्या डोक्यातला तूच एडिट करायचं आहे. काय नाही, जेव्हाही विचारेल की आता आपल्याला मोबाईलवर शिकायचा कोर्स, तेव्हा हे सगळं पिक्चर बघायचं. मुलीलाही तेच सांगितलं त्या की तू काय ओरिजिनली काय होतं, ती म्हणजे मला कंटाळा होता, घरामध्ये त्रास होता, सगळे लग्नाबद्दल बोलत होते, मला ते नको होतं. मग पाहिजे काय होतं, काही नाही म्हणे, मी मस्त जॉब करते, तिथे दिवसभर चांगल्या लोकांमध्ये राहते, माझ्या कामाचं ते कौतुक करत आहे, कदाचित मला पगार वाढ होते, किंवा मला वाटलं तिथूनच पुढे कदाचित लग्नाचं पण काहीतरी होऊ शकतं. तिने म्हटलं तू हे बोल, तुझ्या मनात जेव्हा हे विचारायला लागतील ना, मी तर हे नाही, अट्रॅक्टिव्ह नाही किंवा फॅशनेबल नाही, माझं इंग्लिश हे नको बोल. थोडक्यात काय आहे की तो जेव्हा आपल्याला स्टेप बाय स्टेप प्रोसेस दाखवतो, आपण चालढकल करतो, प्रोक्रॅस्टिनेट करतो की नको रे बाबा हे नंतर करू. आणि जेव्हा तो आपल्याला डायरेक्ट एंड रिझल्ट दाखवतो, तेव्हा आपण लगेच त्याच्याकडे अट्रॅक्ट होतो. तुम्ही नोटीस केलं असेल, तुम्ही जेव्हा एखादी वस्तू विकत घेता, तुम्ही ती गोष्ट बघता आणि एकदम खुश होऊन जाता, तेव्हा तुमचा ब्रेन डायरेक्ट एंड रिझल्ट दाखवतो तुम्हाला की हे घेतल्यावर किती आनंद होईल, कसं होईल, काय. आणि जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली ती वस्तू घेतात किंवा त्या वस्तूवर काम करायचं असतं, तेव्हा मग तुम्ही स्टेप्स बघायला लागता. आणि हे सिम्पल आहे, हे आपलं माइंड आहे, हा आपला मनामध्ये मोठा आपला थिएटर आहे, आपणच डायरेक्टर आहे. फक्त काय होतं की आपल्या लक्षात नाही येते. पण आता मी सांगितलं ना तर तुमच्या लक्षात येईल. तुम्ही चेक करा, तुम्हाला कंटिन्युअस कुठलाही विचार घ्या, तुम्हाला ते चित्र डोळ्यापुढे येईल किंवा व्हिडिओ दिसेल की हां तुम्ही खाताय किंवा त्या व्यक्तीबरोबर जाताय किंवा तो तुमचा मुलगा असेल लहान तर ते पळत येतं आहे किंवा हसतंय, तुम्हाला हे दिसतील ह्या गोष्टी. आणि हे सिम्पल आहे. एडिट करायचं म्हणजे काय, आपल्याला ज्याच्याने मोटिवेशन मिळतं, ज्याच्यामुळे आपला मेंदू ॲक्शन घेतो, ज्याच्यामुळे आपलं काम होईल, ते आपण बघायचं. आणि ते सगळ्यात बेस्ट काय, डायरेक्ट एंड रिझल्ट बघायचा. स्टेप बाय स्टेप बघत बसू नका ते. आणि आपण हे मुद्दाम करत नाही, फक्त आता मुद्दाम करायचं. हे आपलं ब्रेन करतो. आपण जेव्हा काही करायचा विचार करतो, ॲक्शन घ्यायचा, तेव्हा कदाचित ब्रेन तुम्हाला असं पिक्चर दाखवत असेल स्टेप बाय स्टेप, तर ते स्वतः पकडा आणि ते चेंज करून डायरेक्ट त्याला एंड रिझल्ट दाखवायला लावा की एंडला मला कसं फील होईल, मी किती छान वाटेल, मी कसं दिसेल किंवा कसा माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल, कशी ग्रोथ होईल, कशी मी नेक्स्ट लेवलला जाईल, हे सगळं तुम्ही त्याच्यात बघायचं. आता काय, तुम्ही हे होमवर्क म्हणून घ्या. तुम्ही बघा, तुम्ही कुठे असे चालढकल करताय, शांत बसा आणि 2-3 वेळा ट्राय करा. जर पहिल्यांदा नाही जमलं, दुसऱ्यांदा करा, वेगवेगळ्या वेळेला करा. एखाद्या वेळेस सकाळी उठून करून बघा, एखाद्या वेळेस रात्री झोपताना करून बघा, वेगवेगळ्या वेळेस करा आणि चेक करा की तुम्हाला काय दिसतंय जेव्हा तुम्ही ही गोष्ट करण्याचा विचार करा. स्टेप्स दिसतात त्या बोरिंग का तुम्हाला शेवटचा एंड रिझल्ट दिसतो. आणि मग ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणती मूवी एडिट केली आणि एंडला काय तुम्ही रिझल्ट बघितला आणि कसं काय तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला. ओके. सो आणि हो, लाईफचं स्टेअरिंग तुमच्या हातात ठेवायचं असेल, परिस्थितीचं नाही, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. स्टेअरिंग तुमच्या हातात, गोल तुमच्या नजरेसमोर. चला, आयुष्य इंटरेस्टिंग, एक्सायटिंग आणि मिनिंगफुल बनवूया. थँक्यू. धन्यवाद.